चला तर मग सुरुवात करूया आपल्या पुढच्या घटकाला, अंतर्लिखित कोन आणि अंतरखंडित कंस. बघा, आपण मागच्या तासी केला वर्तुळ कंस अभ्यासलेला आहे किंवा त्यासोबतच केंद्रीय कोन आणि वर्तुळ कंस आणि केंद्रीय कोन याचे मापाचे ते सूत्र किंवा गुणधर्म. त्यासोबतच आपण काय अभ्यासलं होतं तर प्रमेय अभ्यासलेली होती की एकरूप कंस आणि त्यांच्या संगत जीवा किंवा एकरूप जीवा आणि त्यांचे संगत कंस यांचा एकमेकांशी असलेला संबंध असलेली ती दोन प्रमेय अभ्यासलेली आणि त्यानुसार आपण सराव संच 3.3 सोडवला होता. आता पुढचा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे अंतर्लिखित कोन आणि अंतरखंडित कंस आणि त्यांच्या मापाशी संबंधित असलेला आपल्याला गुणधर्म पण अभ्यासायचा आहे प्रमेयानुसार. वास्तविक हा नवीन असा भाग आपल्यासाठी नाही आहे. अंतर्लिखित कोन किंवा अंतरखंडित कंस या अगोदरच्या इयत्तेत पण आपण तसा अभ्यासलेला आहे. पुन्हा त्याची एक उजळणी आपण घेऊया आणि जो गुणधर्म आपण या अगोदर अभ्यासलेला आहे तो प्रमेयामध्ये त्याची सिद्धता आपल्याला बघायची आहे. तर या ठिकाणी तुमच्यासमोर काय दिसतं, आपल्याला एक वर्तुळ काढलेलं आहे मी आणि त्या वर्तुळावरती शिरोबिंदू बी असलेला एक कोन तयार केला, कोन ABC की शिरोबिंदू कुठे वर्तुळावर आणि त्याच्या ज्या दोन भुजा आहेत कोनाच्या त्या वर्तुळाला काय करतायत, दोन भिन्न बिंदूत छेदतात. मग अशा स्वरूपामध्ये जर कोन तयार होत असेल तर अशा कोनाला म्हणतो आपण अंतर्लिखित कोन. आणि हा कोन ABC कंस AYC मध्ये काय आहे, अंतर्लिखित झालेला कोन आहे असं आपण म्हणणार. समजतंय? कोन ABC की ज्याचा शिरोबिंदू कुठे असेल वर्तुळावर आणि दोन भुजा काय करतील, वर्तुळाला दोन भिन्न बिंदू छेदतील, तर अशा कोनालाच अंतर्लिखित कोन म्हटलं जातं. आणि हा कोन कोणत्या कंसामध्ये अंतर्लिखित आहे तर कंस AYC मध्ये तो अंतर्लिखित झालेला आहे. मग अंतरखंडित कंस कुठला, तर या दोन्ही कोनांच्या भुजांदरम्यान समाविष्ट असलेला जो कंस असेल, जसं इथे कोणता आहे कंस AXC, तर या कंस AXC ला काय म्हणणार आपण, अंतरखंडित कंस. समजतंय की कोन ABC हा अंतर्लिखित कोन असून कोणत्या कंसाने अंतर्लिखित केलेला आहे तर कंस AYC ने त्याला अंतर्लिखित केलेलं आहे. आणि AXC हा त्या कोनाच्या भुजांच्या दरम्यान समाविष्ट आहे आणि म्हणून कंस AXC काय म्हणणार, हा कोन ABC ने अंतरखंडित केलेला कंस आहे. कोन असेल तर अंतर्लिखित कोन असतो आणि कंस असेल तर अंतरखंडित कंस. आणि अंतरखंडित कंस कसा ओळखायचा, कोनाच्या भुजांच्या दरम्यान असलेला. आणि अंतर्लिखित कोन आणि अंतरखंडित कंस यांचा एक गुणधर्म आहे, सूत्र आहे की अंतर्लिखित कोनाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. जो याआधी पण आपण हा गुणधर्म अभ्यासलेला आहे, उदाहरणं देखील सोडवलेली आहेत आणि आता या पुढच्या भागामध्ये आपल्याला त्याचा प्रत्यक्ष सिद्धता देखील अभ्यासायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सूत्र कसं लिहिणार आहोत बघा, लक्ष द्या. मापकोन ABC बरोबर 1/2 मापकोंस AXC हे आपल्याला पुढे जाऊन सिद्ध करायचं आहे प्रमेयानुसार. ठीक आहे. पण जेव्हा आपण अंतरखंडित कंस म्हणतो त्यावेळेला प्रत्येक वेळी तो कंस कुठे असेल, त्या कोनाच्या भुजांच्या दरम्यान, परंतु तो कोन हा अंतर्लिखित कोन असेलच असं देखील नाही. यासाठी जर आपण पुढे पान नंबर 66 मध्ये जर आलो तर त्या ठिकाणी आपल्याला हे अंतरखंडित कंस त्यांनी आकृतीद्वारे दर्शवलेले आहेत. तर पुन्हा आता त्या जरा आकृत्या विचारात घेऊया. पान नंबर 66. ठीक आहे, पान नंबर 66 काढा. जसं या ठिकाणी आपल्याला 6 आकृत्या दर्शवलेल्या आहेत वर्तुळाच्या आणि या प्रत्येक वर्तुळाच्या आकृतीत काय आहे तर एक कोन तयार केलेला आहे बघा. मात्र त्या ठिकाणी आपल्याला वेगळेपण काय दिसून येतं आहे, लक्षात येतं आहे की जसं पहिल्या आकृतीमध्ये शिरोबिंदू B, कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळावर आहे आणि त्याच्या दोन भुजा कोनाच्या वर्तुळाला दोन भिन्न बिंदू छेदतात, म्हणजेच काय आहे तर कोन ABC हा अंतर्लिखित कोन आहे. मात्र दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि 6व्या आकृतीत मात्र काय दिसते आपल्याला, लक्षात येते बघा. इथे B हा शिरोबिंदू वर्तुळावर आहे दुसऱ्या आकृतीत, मात्र त्याची एक भुजा वर्तुळाला
छेदत नाही, एकच बाजू ही छेदते. तिसऱ्या आकृतीत शिरोबिंदू बी हाच वर्तुळावर नाही आहे, किंवा चौथ्या, पाचव्या आणि सहाव्यामध्ये देखील शिरोबिंदू बी वर्तुळावर नाही, आणि म्हणजेच कोन ABC हा अंतर्लिखित कोन नाही. कुठे? दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या आकृतीत. पहिल्यामध्ये कोन ABC अंतर्लिखित कोन आहे, परंतु आपण इथे नेमकं बघतोय काय की आंतरखंडित कंस, की जसं इथे आंतरलिखित कोन आहे आणि आंतरखंडित कंस पण आहे, जसा हा लघुकंस AC. इथे दुसऱ्यापासून सहाव्यापर्यंत अंतर्लिखित कोन नाही, मात्र त्या कोनाच्या भुजांनी काय केलेलं आहे, वर्तुळाचा हा कंसाचा भाग समाविष्ट केलेला आहे, आणि म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, तर या ठिकाणी आंतरखंडित कंस आहेत. म्हणजेच काय, तर हा जो कंस आहे इकडनं इथपर्यंत BC, किंवा इथे मध्ये y जर घेतला, एक विशाल कंस तयार होईल BYC, तर तो काय होईल, या कोन ABCचा आंतरखंडित कंस. येथे भाग लक्षात आंतरखंडित कंसचा. इथे देखील आंतरखंडित कंस आहे, हा जो AC भाग आहे तो आंतरखंडित कंस आहे. समजतंय? चौथ्या, पाचव्या आणि सहाव्यामध्ये आणखीन एक वेगळंपण काय आहे, तर इथे या पहिल्या 3 आकृत्यांमध्ये एकच आंतरखंडित कंस आहे, मात्र इथे काय दिसते आपल्याला, शिरोबिंदू B वर्तुळाच्या बाह्य भागात असल्यामुळे त्या कोनाच्या भुजांनी 2 कंस समाविष्ट केलेले आहेत, आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणणार आपण, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्यामध्ये 2 कंस हे आंतरखंडित कंस आहेत. समजतंय काय म्हणतोय मी? वरच्या 3 आकृत्यांमध्ये, पहिल्या 3 मध्ये एकच कंस हा आंतरखंडित कंस आहे, तर 4, 5 आणि 6 या आकृत्यांमध्ये 2 कंस हे काय आहेत, आंतरखंडित कंस आहेत. पण आंतरखंडित कंस आणि आंतरलिखित कोन यांचं सूत्र आपल्याला अभ्यासायचं आहे, की ज्यालाच आपण आंतरलिखित कोनाचं प्रमेय म्हणणार आहोत. तर मग बघूया आता हे आंतरलिखित कोनाचं प्रमेय, तो गुणधर्म, सूत्र काय आहे आणि ते कशा प्रकारे सिद्ध करायचं आहे. ठीक आहे, बघा लक्ष द्या. प्रमेयाचं विधान आहे, वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. तर यालाच आपण अंतर्लिखित कोनाचं प्रमेय किंवा गुणधर्म असं म्हणतो, की जे आपल्याला आता त्याची सिद्धता या ठिकाणी सिद्ध करून दाखवायची आहे. तर त्यासाठी आपल्याला आधी काय करायला लागेल, तर आकृती, वर्तुळाची आकृती काढणार, त्याच्यामध्ये काय करणार, आंतरलिखित कोन काढणार, आणि आंतरलिखित कोन असेल तर त्याने आंतरखंडित केलेला कंस देखील आपल्याला मिळेल, आणि मग तेच आपण पक्ष आणि साध्यामध्ये लिहिणार, की कोणता कोन आंतरलिखित कोन आहे, किंवा तो कोणत्या कंसामध्ये आंतरलिखित झालेला आहे, आणि त्या कोनाने कोणता कंस आंतरखंडित केलेला आहे, आणि मग त्यानुसार साध्य देखील आपल्याला त्या आकृतीवरून लिहिता येईल. तर मग बघा लक्ष द्या, आकृती आणि पक्षसाध्य कशा प्रकारे आपण लिहिणार आहोत ते बघूया. तर याप्रमाणे आधी आपण आकृती काढली वर्तुळाची. O केंद्र असलेल्या वर्तुळात कोन BAC, ज्याचा शिरोबिंदू A वर्तुळावर आहे आणि दोन्ही भुजा वर्तुळाला 2 भिन्न बिंदू छेदतात, म्हणजेच कोन BAC हा कंस BAC मध्ये काय आहे, अंतर्लिखित कोन आहे, आणि या कोनाच्या भुजांनी कोणता कोन समाविष्ट केलेला आहे, कंस BDC, आणि म्हणून काय म्हणणार, कंस BDC ला त्या कोन BAC ने काय केले आहे, अंतरखंडित केले आहे. आणि म्हणून यावरून आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, तर कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या म्हणजे BDCच्या काय आहे, निम्मे, आणि म्हणून साध्य लिहिणार मापकोन BAC बरोबर 1/2 मापकंस BDC. ठीक आहे, तर आता या प्रमेयाची सिद्धता लिहिण्यासाठी आपण या अगोदर अभ्यासलेले गुणधर्म जे आहेत ते इथे वापरणार आहोत, आणि म्हणून त्यासाठी काय करतोय आपण या ठिकाणी एक रचना करतो. रचना काय करणार, तर त्या कोन BAC चे आणि कंस BDC चे काय करणार, 2 भाग करणार, आणि त्यासाठी काय करणार, तर या बिंदू A मधून A पासून O मधून जाणारा किरण काढणार, की जो या कंस BDC ला आणखीन एका E बिंदूमध्ये छेदेल, आणि पुन्हा ती त्रिज्या OC देखील जोडणार किंवा काढणार, की ज्याच्यामुळे तिथे काय होईल, केंद्रीय कोन एक तयार होईल. तर त्या केंद्रीय कोनाच्या गुणधर्मानुसार आपल्याला ते
जे साध्य आहे ते दाखवता येईल. आणि म्हणून त्यासाठी केलेली रचना म्हणजे ए पासून ओ मधून जाणारा किरण काढणार जो BDCला ए मध्ये छेदेल आणि ती त्रिज्या देखील काढणार. बघा लक्ष द्या. तर या ठिकाणी रचना केली आणि केलेली रचना या ठिकाणी लिहिली. ठीक आहे. मग आता ही रचना अशी का केली आणि कशा प्रकारे आपल्याला आंतरलिखित कोनाचं माप आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्मे दाखवता येईल त्यासाठी याच आकृतीतला आवश्यक असलेला भाग इथे वेगळा मी काढलेला आहे की ज्याच्यामुळे लक्षात येईल की कशा प्रकारे आपण हे सिद्ध करणार आहोत. की या ठिकाणी बघा त्रिज्या जोडल्यामुळे आणि तो किरण काढल्यामुळे एक कोन तयार होतोय EOC बरोबर. आणि हा जो कोन EOC आहे त्याचा शिरोबिंदू काय आहे केंद्रबिंदू म्हणजेच तो EOCला आपण केंद्रीय कोन म्हणू शकतो बरोबर. तर केंद्रीय कोनाचं माप हे त्याच्या संगत लघुकंसाच्या मापा एवढं असतं. म्हणजे EOCचं माप किती असेल EC एवढं. येते लक्षात. आणि तोच EOC हा कोन त्रिकोणाच्या बाबतीत त्रिकोण AOC साठी काय आहे तर त्याचा तो बाह्य कोन आहे. म्हणजे आपण इथे जर बाह्य कोनाचं प्रमेय वापरलं तर EOCचं माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढं असेल. म्हणजेच OAC आणि OCA यांच्या बेरजे एवढं. मात्र या त्रिकोण AOC मध्ये OA एकरूप काय आहे OC. आणि त्याच्यामुळे त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोन पण काय होणार एकरूप होणार. समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय. आणि म्हणजेच कोन OAC आणि कोन OCA एकरूप होणार ज्यांना आपण X म्हणूया. म्हणजेच ही बेरीज जी आहे EOC साठी किती होईल X आणि X ची बेरीज 2X एवढी. आणि EOC 2X झाला म्हणजे EC पण किती असेल 2X एवढा. बघा लक्ष द्या. याप्रमाणे कोन EOC केंद्रीय कोन म्हणजेच त्याच्या संगत लघुकंसा एवढा म्हणजे मापकंस EC बरोबर. पण EOC बाह्य कोन असल्यामुळे किती होईल या दोघांच्या बेरजे एवढा म्हणजेच एकरूप असल्यामुळे त्यांना जर आपण X मानलं तर EOCचं माप होणार 2X. म्हणजेच X बरोबर किती येणार तर गुणिले 2चे काय होतील इकडे भागिले 2 1/2 मापकंस EC. पण मग X म्हणजे काय आहे तर X म्हणजे आपण कोणाला मानलं आहे OAC आणि OCA या दोन कोनांना. पण त्यातला आपण कुठला घेणार तर या BAC जो आंतरलिखित कोन आहे त्याचा भाग OAC जो आपण X मानलेला आहे. आणि म्हणजेच X बरोबर कोन OAC. म्हणजेच जर पूर्ण E पासून त्याला जर आपण वाचलं तर कसं होणार कारण A'(O') असल्यामुळे OAC म्हणजेच OAC बरोबर काय कोन EAC बरोबर किती होईल 1/2 मापकंस EC. समजतंय. याप्रमाणे कोन EAC बरोबर काय 1/2 मापकंस EC. म्हणजेच थोडक्यात काय केलं आपण किरण AO जो आहे त्याच्या उजवीकडे असलेला जो भाग आहे तर त्या आंतरलिखित कोनाचा इकडचा भाग आणि कंस आंतरखंडित कंसचा पण उजवीकडचा भाग यासाठी आपण काय सिद्ध केलं OC ही त्रिज्या काढल्यामुळे काय मिळालं आपल्याला कोन EAC बरोबर 1/2 EC. मग याचप्रमाणे जर आपण त्रिज्या OB काढली तर त्या किरण AOच्या डावीकडे देखील आपण काय सिद्ध करू शकतो तर मापकोन EAB जर आपण OB ही त्रिज्या काढली तर इकडे जसं OC काढल्यामुळे मिळालं त्याचप्रमाणे डावीकडे काय मिळेल मापकोन EAB बरोबर 1/2 मापकंस काय मिळेल B किंवा मापकंस EB. येते लक्षात. तर त्यासाठी आपण काय करणार किरण AO काढला आणि उजवीकडचा भाग हा सिद्ध करून दाखवला आणि याचप्रमाणे म्हणणार OB त्रिज्या काढून हे सिद्ध करता येईल. म्हणजे किरण AOच्या डावीकडचा भाग. आणि मग जर आपण या उजवीकडे आणि डावीकडचे असलेल्या या भागांची जर बेरीज केली दोन्ही बाजूंची तर कोन EAC अधिक कोन EAB मिळून कोणता कोन तयार होईल तर कोन BAC. आणि उजवीकडच्या जर आपण कंसांची बेरीज केली तर 1/2 सामायिक येणार आणि कंस EC आणि कंस EB ची बेरीज म्हणजेच कोणता कंस तयार होतो कंस BDC. आणि म्हणून कोन BAC
आंतरलिखित कोनाचे माप हे कंस BDCच्या म्हणजे आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्मे असते हे आपल्याला सिद्ध होऊन मिळतं. मग त्यासाठी आपण ही रचना करायची आणि इथे दोन गुणधर्म वापरले, एक म्हणजे केंद्रीय कोनाचा गुणधर्म आणि एक बाह्य कोनाचा गुणधर्म. पण बाह्य कोनासोबतच आपल्याला इथे समद्विभुज त्रिकोणाचा आहे प्रमेय देखील आपण तिथे वापरणार आहोत. ठीक आहे, तर बघा लक्ष द्या की आता याची सिद्धता कशा प्रकारे आपण लिहिणार आहोत. तर या ठिकाणी काय केलं आपण, त्रिकोण AOC या त्रिकोणामध्ये समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय आधी वापरणार, म्हणजेच OA बरोबर OC. त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आणि म्हणून एकरूप बाजूंसमोरील कोन देखील काय होतील, एकरूप. म्हणजेच कोन OAC बरोबर कोन OCA, ज्यालाच आपण काय मानूया X, कारण दिलं समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. आणि मग आता केंद्रीय कोन जो आहे EOC, की जो त्रिकोण AOC मध्ये काय असेल, बाह्य कोन. आणि मग बाह्य कोनाच्या प्रमेयानुसार कोन EOCचं माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे घेऊन EOCचं माप Xच्या स्वरूपात आपण आधी काढून घेणार. बघा किती येतं ते, बरोबर आहे. बाह्य कोनाचं माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते, म्हणजेच EOC बरोबर किती येणार, कोन OAC अधिक कोन OCA प्रत्येकी x अंश, म्हणून कोन EOC बरोबर किती होईल, 2x. परंतु EOC काय म्हणतोय आपण, केंद्रीय कोन आहे आणि म्हणून केंद्रीय कोनाच्या गुणधर्मानुसार त्याचा माप किती असेल, त्याच्या संगत लघुकंसा एवढं, म्हणजेच मापकंस EC एवढे. आणि म्हणून या ठिकाणी आपण कोन EOCच्या ऐवजी काय लिहू शकतो, मापकंस EC. म्हणजेच 2x बरोबर काय येणार, मापकंस EC. म्हणून x बरोबर किती येणार, 1/2 मापकंस EC. पण मग x म्हणजे कोण आहे, तर कोन OAC आणि कोन OCA आपण x मानलेले आहे, ज्याला आपण विधान 1 म्हणूया. आणि म्हणजेच त्या xच्या ऐवजी काय लिहिणार, कोन OAC. आणि कोन OAC म्हणजेच कोन EAC. आणि म्हणून त्या xच्या जागी रिप्लेस केला कोन OAC बरोबर कोन EAC बरोबर 1/2 मापकंस EC. ठीक आहे. आणि मग हा जो कोन EAC आपण दाखवला त्याला म्हटलं विधान 2, कोन EAC बरोबर 1/2 मापकंस EC. या ठिकाणी हे कधी OC त्रिज्या काढल्यावर. मग आता याचप्रमाणे काय म्हणणार, OB त्रिज्या काढून देखील आपल्याला आणखीन एक दाखवता येईल. कोणता कोन, कोन EAB बरोबर 1/2 मापकंस EB. आणि मग त्या विधान 2 आणि नवीन आलेल्या विधान 3ची काय करणार, बेरीज. आणि यानुसार मग पुढची सिद्धता आपल्याला मिळत जाईल. बघा लक्ष द्या. याचप्रमाणे काय म्हटलं, त्रिज्या OB काढून किंवा त्रिज्या OB काढली असता कोन EAB बरोबर 1/2 मापकंस EB दाखवता येईल आकृतीमध्ये. EAB बरोबर 1/2 EB, की जसं केंद्रीय कोन आणि काय तो बाह्य कोन आणि समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय वापरून. आणि मग या दोन आपल्याला मिळालेल्या एक प्रकारे समीकरणांची जर बेरीज केली तर कोन EAC अधिक कोन EAB बरोबर उजवीकडे काय होईल, 1/2 मापकंस EC अधिक 1/2 मापकंस EB. पण आकृतीनुसार कोन EAC अधिक कोन EAB मिळून कोणता कोन तयार होतो, तर कोन BAC. आणि कंस EC आणि कंस EB मिळून कोणता कंस तयार होतो, तर कंस BDC. मग तीच बेरीज आपण या ठिकाणी मांडली की डावीकडे या दोन कोनांची बेरीज म्हणजेच कोन BAC बरोबर आधी 1/2 कॉमन सामायिक घेतला आणि कंसामध्ये ती उरलेले कंसांची बेरीज. आणि ती कंसांची बेरीज म्हणजेच कंसांच्या बेरीजेच्या गुणधर्मानुसार कंस BDC आपल्याला मिळतो. आणि म्हणून आपण या ठिकाणी सिद्ध केलं कोन BAC म्हणजेच अंतर्लिखित कोनाचे माप हे कंस BDCच्या म्हणजे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. तर याप्रमाणे आपल्याला हे साधारण 4 मार्कांसाठी प्रमेय विचारलं जातं किंवा यावर आधारित असलेले उदाहरण आपल्याला पुढे सोडवायची आहेत. एक महत्त्वाचं प्रमेय लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या आणि मग वहीमध्ये लिहा. पुढे जाऊया. ठीक आहे.
यानंतर याच अंतर्लिखित कोनाची 2 उपप्रमेय आपल्याला अभ्यासायचे आहे. त्यातलं पहिलं आहे, सिद्ध करा एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात. उपप्रमेय म्हणजेच त्या अंतर्लिखित कोनाचा गुणधर्म वापरून आपल्याला हे सिद्ध करता येतं आणि मग हा गुणधर्म देखील पुढे उदाहरणांमध्ये आपल्याला वापरायचा आहे. विधान पुन्हा वाचतोय, एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात. म्हणजेच काय करायचं, आपल्याला एक वर्तुळ काढल्यावर त्या वर्तुळाचा कंस निश्चित केला की त्याच्यामध्ये जेवढे पण अंतर्लिखित कोन काढणार आपण तर ते सर्व कोन काय असतील, एकमेकांना एकरूप असतील. मग यासाठी आपण सिद्धतेमध्ये काय करणार, तर कंसामध्ये 2 अंतर्लिखित कोन काढणार की जे त्या एकाच कंसात अंतर्लिखित असतील. तर मग बघा, लक्ष द्या, आकृती कशी काढायची आणि त्याचं पक्षसाध्य आपण कशा प्रकारे लिहिणार आहोत. की या ठिकाणी काय केलं, आकृती काढली. सी केंद्र असलेल्या वर्तुळात या ठिकाणी बघा 2 कोन काढले की ज्या दोन्ही कोनांचे शिरोबिंदू कुठे आहेत, वर्तुळावर, आणि त्याच्या भुजा कुठे छेदत आहेत, वर्तुळाला 2 भिन्न बिंदूत. मात्र त्यांचे छेदनबिंदू मात्र काय आहेत, वर्तुळावरचे हे सामायिक आहेत. म्हणजेच या ठिकाणी कोन PQR आणि कोन PSR हे कोणत्या कंसात अंतर्लिखित कोन आहेत, तर PTR मध्ये नाही. लक्षात घ्या, कोणत्या कंसात, तर हा PQSR. पण साधारणपणे आपण कंसाचं नाव हे 3 अक्षरांनी वाचतो, म्हणून तुम्ही तो कंस PQR किंवा कंस PSR असं देखील म्हणू शकतात. म्हणजे या एकाच कंसामध्ये हे दोन्ही कोन काय आहेत, अंतर्लिखित कोन आहेत. आणि म्हणून सिद्ध काय करायचं आहे, तर कोन PQR आणि कोन PSR हे एकरूप कोन आहेत. आता पुस्तकातली आकृती जर बघितली तर साधारणपणे ही जी बाजू आहे SP, किरण SP हा C मधून जाताना दाखवला आहे. तर असं नाही आहे की तो केंद्रातूनच जाईल. तर आता त्यांनी काढलेल्या आकृतीनुसार तो तिथून गेलेला आहे. जर आपण बाजूने जरी काढला तरी चालेल. लक्षात येत आहे, त्याचा या ठिकाणी सिद्धतेमध्ये किंवा त्या गुणधर्मामध्ये कोणताही संबंध नाही. बघा, लिहा बरं मग पक्ष आणि साध्य. बघा, बरोबर आहे. सी केंद्र असलेल्या वर्तुळात कोन PQR व कोन PSR हे कंस PQR या एकाच कंसातील अंतर्लिखित कोन आहेत आणि म्हणून सिद्ध करायचं आहे, तर ते अंतर्लिखित कोन काय आहेत, एकरूप आहेत. आता या प्रमेयाची सिद्धता सोडवताना आपल्याला अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाचा उपयोग, गुणधर्माचा उपयोग करायचा आहे आणि म्हणूनच त्याला आपण त्याचं उपप्रमेय म्हणतोय. आणि म्हणून त्यांनी पुस्तकात जर बघितलं आपण तर काही आपल्याला हिंट, क्ल्यूज दिलेले आहेत की कशा प्रकारे ते सोडवता येईल. की कोन PQR ने अंतरखंडित केलेला कंस कोणता, असं त्यांनी विचारलेलं आहे. मग आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर कोन PQR या अंतर्लिखित कोनाने कोणता कंस अंतरखंडित केलेला आहे, अगदी बरोबर, कंस PTR हा अंतरखंडित केलेला कंस आहे. म्हणून कोनाचे माप, अंतर्लिखित कोनाचे माप अंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्मे असते. आणि म्हणून या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, तर समजताय, कोन PQR बरोबर 1/2 मापकंस PTR. मग याचप्रमाणे कोन PSR ने कोणता कंस अंतरखंडित केलेला आहे, अगदी बरोबर, पुन्हा आपल्याला तोच कंस त्या कोन PSRच्या बाजूंनी समाविष्ट केलेला दिसतो. म्हणजेच कंस PTR हा कोन PSR या अंतर्लिखित कोनाने अंतरखंडित केलेला कंस आहे. आणि म्हणून PSR, कोन PSRचे माप देखील त्याच कंस PTRच्या काय होईल, निम्मे, पुन्हा अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयानुसार. कोन PSR बरोबर 1/2 मापकंस PTR, बरोबर. आणि मग या विधान 1 आणि 2 ची जर तुलना केली तर उजवी बाजू काय दिसते बघा, आपल्याला समान सारखी आहे. आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो, 1 व 2 वरून डावी बाजूचे कोन देखील काय होतील, समान. म्हणजेच काय असतील, कोन PQR एकरूप कोन PSR, जे आपलं साध्य आहे की एकाच कंसामध्ये जर ते 2 अंतर्लिखित कोन असतील तर ते 2 कोन काय असतात, एकरूप कोन असतात. ठीक आहे. यानंतर पुढचं उपप्रमेय बघा, सिद्ध करा अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोन काटकोन असतो. म्हणजेच पुन्हा एकदा आपल्याला वर्तुळ काढायचं आहे.
त्याचा व्यास काढणार म्हणजे 2 भाग होतील अर्धवर्तुळ आणि त्या अर्धवर्तुळातील अंतर्लिखित झालेला कोन काटकोन म्हणजेच 90 अंश मापाचा असतो हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग बघा लक्षात द्या की त्याच्यासाठीची आकृती कशी काढायची आणि त्याचबरोबर पक्ष आणि साध्य आपण कसं लिहिणार आहोत. ठीक आहे. तर या ठिकाणी एम केंद्र असलेल्या वर्तुळात काय केलं आपण रेख AC हा व्यास काढला म्हणजेच कंस ABC आणि या ठिकाणी खाली असलेला कंस समजा इथे एखादा बिंदू घेतला आपण D म्हणजेच कंस ADC हे काय असतील अर्धवर्तुळ आणि मग कोन ABCचा शिरोबिंदू B आहे वर्तुळावर म्हणजेच कोन ABC हा अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोन आहे. कोणत्या अर्धवर्तुळात तो अंतर्लिखित आहे तर कंस ABC या अर्धवर्तुळात तो अंतर्लिखित आहे आणि म्हणून आपल्याला सिद्ध करायचं आहे तर त्या अर्धवर्तुळातील तो अंतर्लिखित कोन म्हणजेच मापकोन ABC काटकोन म्हणजेच 90 अंश मापाचा आहे. आता हे देखील आपण अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयानेच सिद्ध करू शकतो आणि म्हणून या प्रमेयाला त्याचं उपप्रमेय असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपल्याला गुणधर्म काय माहिती पाहिजे अजून तर जेव्हा अर्धवर्तुळ तयार होईल तर अर्धवर्तुळाचं माप किती असतं अगदी बरोबर किती 180 अंश म्हणजेच मापकंस ABC आणि मापकंस ADC प्रत्येकी किती असतील 180 अंश. आणि मग या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येतं आहे तर कोन ABC या अंतर्लिखित कोनाने कंस ADC हा अंतरखंडित केलेला कंस आहे आणि म्हणून कोनाचं माप कंसाच्या म्हणजे अंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्मे म्हणजेच ADCच्या निम्मे आणि कंस ADC अर्धवर्तुळ असल्याने माप किती असेल 180 आणि 180च्या निम्मे केलं तर किती मिळतील आपल्याला 90 अंश. इतकं ते सोपं आहे. बघा लक्षात द्या कशा प्रकारे आपण ही सिद्धता लिहिणार ते आपण इथे बघूया. याप्रमाणे काय म्हटलं एम केंद्र असलेल्या वर्तुळात रेख AC व्यास आहे जे आपण पक्षात म्हटलेलं आहे आणि म्हणून कंस ABC व कंस ADC हे काय असतील अर्धवर्तुळ कंस आणि म्हणून प्रत्येकी किती होईल माप त्यांचं 180 अंश कारण आपल्याला माहिती आहे अर्धवर्तुळाचे माप 180 अंश असते. त्याला विधान 1 म्हणूया आणि मग तो आपण काढलेला कोन ABC दिलेल्या माहितीनुसार काय आहे अंतर्लिखित कोन असून त्याने कंस ADCला काय केलेलं आहे अंतरखंडित केले आहे आणि म्हणून अंतर्लिखित कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कोनाच्या मापाच्या निम्मे असते आणि म्हणून मापकोन ABC बरोबर 1/2 मापकंस ADC कारण देणार अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. पण कोनाचं माप किती सांगतोय आपण 180 कंसाचं माप किती आहे 180 अंश कारण कंस हा अर्धवर्तुळ आहे आणि म्हणून 1/2 गुणिले 180 बरोबर किती होणार ते 90 अंश म्हणजेच त्या अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोनाचं माप किती मिळालं 90 अंश. तर याप्रमाणे 2 किंवा 3 मार्काला देखील हे उपप्रमेय सिद्धतेमध्ये विचारलं जातं किंवा याच्यावर आधारित असलेली उदाहरणं पुढच्या सराव संचात आपल्याला सोडवायची आहेत. ठीक आहे. ठीक आहे तर मग पुढे जाऊया. पुढे आहे चक्रीय चौकोनाचे प्रमेय. गुणधर्म आहे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. तसा हा गुणधर्म देखील आपल्यासाठी नवीन असं नाही आहे. या अगोदर देखील हा गुणधर्म आपण अभ्यासलेला आहे आणि त्यावर आधारित उदाहरणं देखील सोडवलेली आहेत परंतु आता आपल्याला हे सिद्ध करून दाखवायचं आहे. मग त्यासाठी काय माहिती पाहिजे तर चक्रीय चौकोन म्हणजे नेमकं काय तर ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू कुठे असतील वर्तुळावर असतील तर अशा चौकोनाला म्हणतो आपण चक्रीय चौकोन आणि त्याचे सम्मुख कोन म्हणजे परस्परांसमोरील कोन पूरक कोन असतात म्हणजेच मापांची बेरीज 180 अंश असते आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि त्यासाठी मग आपण जर पान नंबर 68-69 वर बघितलं तर साधारण कृती सोडवा याप्रमाणे आपल्याला त्या प्रमेयाची सिद्धता त्यांनी दिलेली आहे. तर अशा प्रकारची प्रमेय कृती सोडवा पद्धतीची प्रमेय विचारली जातात आणि म्हणून हे देखील एक महत्त्वाचं प्रमेय आहे की जे 3 गुणांसाठी याची सिद्धता विचारली जाऊ शकते आणि मग याच्यावर आधारित असलेली उदाहरणं देखील आपल्याला पुढील सराव संचात सोडवायची आहेत. तर मग बघूया आपण आकृती काढून पक्ष साध्य आणि त्याची सिद्धता कशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे लक्ष द्या.
तर या ठिकाणी आपण आकृती काढली वर्तुळ आणि वर्तुळावर हे 4 बिंदू घेतलेत की जे आता चौकोन ABCD चे काय आहेत शिरोबिंदू आणि म्हणून पक्षात लिहिणार चौकोन, चौकोनाचं नाव लिहिणार ABCD हा चक्रीय आहे. मग सम्मुख कोन म्हणजेच कोन B च्या समोर कोणता आहे कोन D ही झाली सम्मुख कोनांची जोडी. याचप्रमाणे कोन A च्या सम्मुख आहे कोन C म्हणजे साध्यामध्ये येणार कोन B अधिक कोन D बरोबर 180 अंश आणि दुसरी जोडी म्हणजे कोन A अधिक कोन C बरोबर 180 अंश. पण सिद्धतेमध्ये काय करणार आपण तर या दोन जोड्यांपैकी एकच जोडी आपण सिद्ध करून दाखवणार आणि याचप्रमाणे दुसरी जोडी देखील दाखवता येईल असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून आपण या ठिकाणी आता सिद्धतेत काय करतोय तर कोन B अधिक कोन D बरोबर 180 अंश माप आपण दाखवणार आहोत. मग त्यासाठीची सिद्धता देखील त्यांनी आपल्याला कृतीप्रमाणे दिलेली आहे. कृती सोडवाप्रमाणे आता त्या ठिकाणी त्या दिलेल्या चौकटींमध्ये नेमके काय घटक लिहायचे ते आपण बघूया. आधी पक्ष आणि साध्य पूर्ण करूया. ठीक आहे. याप्रमाणे पक्ष साध्य लिहून झालं. आता सिद्धतेमध्ये या प्रमेयाची सिद्धता देखील अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयावरच आधारलेली आहे आणि म्हणून काय केलं तर पहिली जोडी जी आहे कोन B अधिक कोन D बेरीज दाखवायची आपल्याला 180 अंश आणि म्हणून तो कोन B म्हणजेच कोन ABC आणि कोन D म्हणजेच कोन ADC याप्रमाणे आपण त्याचं वाचन करणार. आणि सुरुवात केली. कोन ADC हा अंतर्लिखित कोन असून कारण त्याचा D शिरोबिंदू कुठे आहे वर्तुळावर आणि त्याने कोणता कंस अंतरखंडित केलेला आहे तर कोन ADC च्या बाजूंनी समाविष्ट केलेला कंस म्हणजेच कंस ABC हा त्याने अंतरखंडित केलेला कंस आहे. आणि म्हणून अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयानुसार कोनाचं माप म्हणजेच मापकोन ADC बरोबर कंसाच्या म्हणजेच कंस ABC च्या काय असेल निम्मे. आणि म्हणजेच इथे पहिल्या चौकटीत काय येणार कोन ADC बरोबर 1/2 मापकंस ABC. बरोबर समजताय. मग आता त्या D ची बेरीज कोणाबरोबर करायची B सोबत म्हणजेच कोणता कोन कोन ABC आणि म्हणून इथे काय येणार तर कंस ADC हा अंतरखंडित कंस होईल असा कोणता कोन आहे तर हा जो कंस ADC आहे हा कोणत्या कोनाने अंतरखंडित केलेला आहे तर कोन ABC ने. आणि म्हणून इथे म्हणणार आपण कोन ABC हा अंतर्लिखित कोन असून त्याने कंस ADC अंतरखंडित केलेला कंस आहे आणि म्हणून कोनाचे माप कंसाच्या म्हणजे ADCच्या निम्मे. म्हणजेच कोणत्या कोनाचं माप कंस ADCच्या निम्मे होईल तर या अंतर्लिखित कोनाचं माप म्हणजेच इथे काय येणार कोन ABC बरोबर 1/2 मापकंस ADC. बरोबर. आणि मग साध्यानुसार कोन B आणि कोन D ची काय पाहिजे आपल्याला बेरीज म्हणजेच विधान 1 आणि हे विधान 2 की या दोघांची आपण जर बेरीज केली तर कोन ADC अधिक कोन कोणता येणार ABC बरोबर उजवीकडे असलेल्या या कंसांची देखील काय होईल बेरीज. काय मिळते बघा बरं मग. बरोबर समजतंय. कोन ADC अधिक कोन ABC बरोबर 1/2 मापकंस ABC अधिक 1/2 मापकंस ADC. म्हणजेच दोन्हीकडे उजवीकडे 1/2 सामायिक निघाल्यावर आतमध्ये येणार कंसात मापकंस ABC अधिक मापकंस ADC आणि इकडे डावीकडे ही कोनांची बेरीज म्हणजेच कोणते दोन कोन आहेत ते तर एकेरीमध्ये त्यांचं वाचन केल्यावर कोन D अधिक कोन B हेच आपण काय म्हणू शकतो कोन B अधिक कोन D. आणि मग ही जी बेरीज मिळते आपल्याला कोणाची कंसांची तर आकृतीमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर कंस ABC आणि कंस ADC मिळून काय तयार होतं आहे पूर्ण वर्तुळ की जिथे वर्तुळाचं माप किती असतं 360 अंश आणि म्हणून या दोन कंसांची बेरीज किती होणार 360 अंश. त्याला कितीने 1/2 ने गुणणार म्हणजेच 2 ने भागणार आणि म्हणजेच तो भागाकार किती मिळेल तर अगदी बरोबर 180 अंश. आणि म्हणून कोन B अधिक कोन D बरोबर किती मिळेल 180 अंश. जे आपलं साध्य आहे की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन काय आहेत पूरक कोन म्हणजे मापांची बेरीज 180. आणि मग ही जी दुसरी जोडी आहे हिच्यासाठी पुन्हा वेगळी सिद्धता लिहिण्याची गरज नाही.
त्याचप्रमाणे कोन ए अधिक कोन सी बरोबर 180 अंश दाखवता येईल असं आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. ठीक आहे. तर साधारण मार्गाशी म्हटल्याप्रमाणे 3 मार्कांसाठी चक्रीय चौकोनाचं प्रमेय हे सिद्धतेमध्ये विचारलं जातं आणि मग यावरच आधारित आपल्याला पुढे सराव संचातली उदाहरणं देखील सोडवायची आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण आता थांबतोय आणि मग पुढच्या तासिकेला आपण सराव संच 3.4 सुरू करूया. ओके. थँक्यू. बाय बाय.